तुम्ही BSc MSc मॅथ्स केलं असेल किंवा जर करायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। बऱ्याच लोकांना असं वाटते की BSc MSc मॅथ्स केल्यावर जॉब मिळत नाही आणि हे तेच लोक म्हणतात ज्यांना याच्याबद्दल माहिती नाही। तर लक्षात घ्या, तुम्हाला BSc MSc मॅथ्स केल्यावर गव्हर्नमेंट जॉब पण लागू शकते आणि कॉर्पोरेटमध्ये पण जॉब लागू शकते। फक्त त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य गायडन्सची आणि तुम्ही गव्हर्नमेंटच्या पैशातून हायर स्टडी पण करू शकता। लक्षात घ्या, BSc मॅथमॅटिक्स करत असताना जर तुम्ही IIT JAM नावाची एक्झाम फायनल इयरला असताना जर दिली तर तुम्हाला MSc मॅथ्स करता येईल IIT कॉलेजमधून। किंवा जर तुम्ही NBHM किंवा TFIR ह्या जर एंट्रन्स एक्झाम दिल्या तर तुम्हाला MSc प्लस PhD करता येईल, तेही गव्हर्नमेंटच्या पैशातून। त्यासाठी तुम्हाला स्कॉलरशिप पण मिळते, म्हणजे 21,000 रुपये पर मंथ MScसाठी मिळते आणि सोबत तुम्हाला PhDसाठी 35,000 ते 40,000 रुपये पर मंथ मिळते। म्हणजे पण जर समजा BScला असताना जर तुम्ही ह्या एक्झाम दिल्या नाही आणि MSc मॅथ्स झालं असेल तुमचं, तर MSc मॅथ्स झाल्यावर सुद्धा तुम्हाला ह्या एक्झाम देता येईल आणि तुम्हाला डायरेक्ट PhDसाठी किंवा रिसर्चरसाठी पुन्हा तुम्हाला 35,000 किंवा 40,000 रुपये पर मंथ पे मिळू शकते गव्हर्नमेंटकडून। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही डायरेक्टच MSc मॅथ्स केल्यानंतर नेट सेट देत असाल तर तुम्हाला डायरेक्ट लेक्चरशिप म्हणून गव्हर्नमेंट जॉब लागतोच। आणि सोबतच जर तुम्ही नेट GRF जर क्लिअर केला तर नेट GRF जर क्लिअर असेल तुमचा तर त्यावेळेस तुम्हाला रिसर्चर म्हणून किंवा PhDसाठी तुम्हाला गव्हर्नमेंट जे आहे ना ते फेलोशिप देते। ओके, आणि एवढंच नव्हे तर तुम्ही BSc मॅथ्स केल्यानंतर तुम्ही काय करू शकता तर बँकिंग सेक्टरमध्ये पण जाऊ शकता किंवा BSc मॅथ्स जर चांगलं झालं असेल तर तुम्ही UPSC मध्ये मॅथ्स हा सब्जेक्ट ऑप्शनलमध्ये पण तुम्ही घेऊ शकता। ओके, आणि एवढंच नव्हे तर तुम्ही गव्हर्नमेंट सोबतच तुम्ही प्रायव्हेट म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये पण तुम्हाला जॉब लागू शकते, डेटा ॲनालिसिस म्हणून किंवा मार्केट रिसर्चर म्हणून, किंवा तुम्ही ट्यूशन क्लासेस टाकून सेल्फ एम्प्लॉय पण बनू शकता। ओके, म्हणजे तुमच्याकडे चॉईसेस खूप आहे। आणि एवढेच नव्हे तर तुम्हाला सोबतच तुम्ही जर नेव्ही आणि एअरफोर्समध्ये सुद्धा जर तुम्ही जॉब करतो म्हटलं तरी त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जॉब लागेल, फक्त त्यासाठी तुम्हाला एक्झाम द्यावा लागेल। म्हणजे CDS नावाची एक्झाम जर क्रॅक केली तर तुम्हाला नेव्हीमध्ये जॉब लागू शकतो। FCAT नावाची एक्झाम क्रॅक केली BSc नंतर तर तुम्हाला एअरफोर्समध्ये जॉब लागू शकतो। ओके, म्हणजे तुमच्याकडे BSc MSc मॅथ्स केल्यावर गव्हर्नमेंट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर किंवा तुम्हाला हायर स्टडी करता येईल। फक्त तुम्हाला गरज आहे ते योग्य गायडन्सची आणि तुम्हाला हे योग्य गायडन्स मिळेल DK सर अकॅडमीमध्ये। म्हणजे तुम्हाला कधीही तुम्हाला जर याबद्दल गायडन्स पाहिजे असेल एंट्रन्स एक्झामबद्दल किंवा करिअरबद्दल तर बिंदास तुम्ही DK सर अकॅडमीला व्हिजिट करा किंवा तुम्ही डायरेक्ट कॉल केला तरी चालून जाईल आणि तेही तुम्हाला गायडन्स किंवा तुम्हाला करिअर गायडन्स आणि एंट्रन्सची माहिती तुम्हाला एकदम फ्री ऑफ कॉस्ट मिळेल। ओके, तर तुम्हाला आजच तुमचा प्रवेश निश्चित करून घ्या BSc किंवा MSc मॅथ्सला किंवा एंट्रन्स एक्झामसाठी। ओके, आणि तुम्हाला फ्युचरमध्ये नक्कीच तुम्ही करिअर करू शकता BSc किंवा MSc मॅथ्स थ्रू। एक बेटर करिअर तुम्हाला नक्कीच मिळेल, फक्त त्यासाठी तुम्हाला स्वतःवर बिलीव्ह पाहिजे आणि हे सगळी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। हे जर तुम्हाला सगळी माहिती असेल तर तुम्ही डेफिनेटली BSc MSc मॅथ्स करून एक बेटर करिअर चूज करू शकता। ओके, थँक्यू।